12 ऑक्टोबरला बीड जिल्ह्यात 2 दसरा मेळावे होणार आहेत. यातला पहिला मेळावा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा सावरगाव घाट इथं होणार आहे, तर दुसरा मेळावा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा नारायणगडावर होणार आहे. लोकसभा निवडणुकीत बीडच्या जागेवर मोठा संघर्ष बघायला मिळाला. इथून भाजपच्या पंकजा मुंडे विरुद्ध शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे मैदानात होते. ही लढत भाजप विरुद्ध शरद पवार गट अशी असली तरी इथं मराठा विरुद्ध ओबीसी असा सामना बघायला मिळाला होता. जातीय ध्रुवीकरण झाल्यानं बीडमध्ये भाजपला फटका बसला. या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा 6553 मतांनी पराभव झाला. तेव्हा बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी मनोज जरांगे पाटील यांच्या रूपात अदृश्य शक्ती होती. यामुळेच पंकजा मुंडे यांचा पराभव झाला अशी चर्चा रंगली होती. आता मुंडे आणि जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होणार असल्यानं त्याची चांगली चर्चा सध्या बीडमध्ये होते. खरं तर प्रत्येक दसऱ्याला भगवानगडावर दसरा मेळावा घेण्याची परंपरा गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केली होती. तीच परंपरा पंकजा मुंडे पुढे घेऊन जात आहेत. मात्र 2016 मध्ये पंकजा मुंडे यांचा भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांच्याशी वाद झाला. तेव्हापासून पंकजा मुंडे त्यांचा मेळावा सावरगाव घाट इथंच घेत आहेत. यंदाही इथंच त्यांचा मेळावा होणार आहे. पण यावेळी पहिल्यांदाच मनोज जरांगे देखील नारायणगडावर दसरा मेळावा घेणार आहेत. दोन्ही ठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे. स्टेज, लोकांच्या खाण्यापिण्याची, पार्किंगची व्यवस्था केली जाते. आता ही सगळी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पण मनोज जरांगे यांनी मेळाव्यासाठी नारायणगड निवडण्यामागं वेगळंच राजकारण असल्याचं बोललं जात आहे. पंकजा मुंडे यांना शह देण्यासाठीच त्यांनी नारायणगडाची निवड केली असावी अशी चर्चा होते. पण नारायणगड निवडून मनोज जरांगे पंकजा मुंडेंना शह कसा काय देऊ शकतात? नारायणगड, भगवानगड आणि सावरगाव घाट या तिन्ही ठिकाणांचं एकमेकांशी कनेक्शन काय आहे आणि त्यांचं महत्त्व काय आहे समजून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी मनोज जरांगे यांनी मेळाव्यासाठी निवडलेलं नारायणगड हे ठिकाण कुठे आहे आणि त्याचा इतिहास काय ते बघूयात. तर नारायणगड हे ठिकाण बीड शहराच्या वायव्येला साधारण 20 किलोमीटर अंतरावर आहे. बालाघाट डोंगर रांगेत 7 किलोमीटर लांब आणि 3 किलोमीटर रुंद अशा पठारावर हे देवस्थान वसलंय. श्री क्षेत्र नारायणगडला खूप मोठी परंपरा आहे. या ठिकाणाला धाकटी पंढरी म्हणूनही ओळखलं जातं. हे मराठवाड्यातलं जागृत देवस्थान आहे. इथं प्रत्येक तपानंतर म्हणजेच दर 12 वर्षांनी एका महादेवाच्या पिंडीची आपोआप निर्मिती होते अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे नारायणगडाबाबत बीडसह मराठवाड्यातल्या लोकांमध्ये प्रचंड श्रद्धा आहे. इथं भाविकांनी काही मागितलं किंवा संकल्प केला तर ती इच्छा पूर्ण होते. आजही लोक नारायणगड देवस्थानाची खोटी शपथ घेत नाहीत. देवस्थानाच्या नावावर अनेक न्यायनिवाडे होतात. खोटं बोललं तर पश्चाताप होऊ शकतं याची लोकांमध्ये भीती आहे असंही सांगितलं जातं. पण या नारायणगडाचा इतिहास काय, याचं भगवानगड आणि सावरगाव घाटाशी नेमकं कनेक्शन काय हे जाणून घेण्यासाठी बोलभिडूनं श्री क्षेत्र नारायणगडावर पुस्तक लिहिणारे लेखक डॉक्टर बाळासाहेब पिंगळे यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की श्री क्षेत्र नारायणगड या देवस्थानाची स्थापना नारायणगडाचे पहिले महंत नगद नारायण महाराज यांनी केली. नारायण महाराज मूळचे पैठण तालुक्यातल्या सुरळेगाव इथल्या अरबड पाटील कुळातले. सुरळेगाव हे ठिकाण गोदावरी नदीकाठी वसलंय. नारायण महाराज लहानपणापासूनच विठ्ठलाचे भक्त. ते कधी संसारात रमले नाहीत. त्यांनी लग्नही केलं नाही. ते सुरळे गावातून अनेकदा पंढरपूरला जायचे. आता नारायणगड देवस्थान ज्या डोंगरावर वसलंय तो डोंगरही पैठण पंढरपूर मार्गावरच येतो. या डोंगराला सिद्ध ऋषींचा किंवा तपस्वींचा डोंगरही म्हटलं जातं. ध्यानधारणेसाठी ऋषीमुनी इथं यायचे असं सांगितलं जातं. त्याच काळात नारायण महाराज एकदा पंढरपूरला गेले होते. तेव्हा त्यांना विठ्ठलाच्या गाभाऱ्यात महादेव महाराज आणि दादा महाराज भेटले. दोघांनी नारायण महाराजांचं शिष्यत्व स्वीकारलं. तिघेही ध्यानधारणेसाठी नारायणगडावर आले. सुरुवातीला इथं फक्त स्वयंभू महादेवाचं मंदिर होतं. या मंदिराच्या बाजूलाच नारायण महाराजांनी काही जमीन स्वच्छ केली आणि इथं तपश्चर्या करू लागले. त्यांनी विठ्ठलाची इतकी कठोर तपश्चर्या केली की स्वतः पांडुरंग पंढरपूर सोडून नारायण महाराजांना भेटायला नारायणगडावर आल्याचं सांगितलं जातं. तेव्हापासूनच नारायण महाराजांना नगद नारायण म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्यानंतर त्यांनी याच महादेवाच्या मंदिरात विठ्ठल रुक्मिणीची स्थापना केली. प्रवचन आणि कीर्तनातून त्यांनी आसपासच्या पंचक्रोशीत हरिनामाचा प्रसार केला. त्यानंतर नारायणगडावर गादीला सुरुवात झाली. नारायण महाराजांनंतर आतापर्यंत 9 महंतांनी नारायणगडाची गादी सांभाळली आहे. यात महादेव महाराज, दादा महाराज, गोविंद महाराज, नरसू महाराज, दुसरे महादेव महाराज, माणिक बाबा महाराज, भगवान बाबा महाराज, तिसरे महादेव बाबा महाराज आणि आता शिवाजी महाराज हे नारायणगडाचे 9वे आणि विद्यमान महंत आहेत. आता नारायणगडाचं भगवानगडाशी असलेलं कनेक्शन बघूयात. 1882 साली नारायणगडाच्या गादीवर दुसरे महादेव महाराज यांची नियुक्ती झाली. पण गादीच्या संघर्षातून एका वर्षातच 1883 साली त्यांची हत्या झाली.
महादेव महाराजांच्या हत्येनंतर त्यांचे धाकटे बंधू माणिकबाबा महाराज यांच्याकडे गादी आली. याच वेळी आबाजी तुबाजी सानप नावाचे शिष्य माणिकबाबा यांच्याकडे आले. त्यांनी माणिकबाबा महाराजांना आपलं गुरु मानलं. माणिकबाबा यांच्याकडून दीक्षा घेतली. तेव्हापासून दसऱ्याच्या दिवशी होम हवन करून शिष्यांना दीक्षा देण्याची परंपरा नारायणगडावर सुरू झाली. आबाजी सानप यांनी माणिकबाबा महाराज यांच्याकडून दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी आबाजी सानप यांचं नामकरण भगवान बाबा असं केलं. पुढच्या काळात भगवान बाबा यांनी नारायणगडाचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. 1918 साली त्यांनी नारायणगड ते पंढरपूर आणि 1929 साली नारायणगड ते पैठण अशी वारी सुरू केली. दरम्यान 1937 साली माणिकबाबा महाराज यांचं निधन झालं. यानंतर नारायणगडाची गादी भगवान बाबा यांच्याकडे आली. इथंच खऱ्या अर्थानं मराठा विरुद्ध वंजारी संघर्षाची बीजं पेरल्याचं सांगितलं जातं. कारण नारायणगडाच्या पायथ्याला मराठा बहुल गावं आहेत. त्या काळात भगवान बाबा यांच्यावर विविध आरोप झाले होते. ते निजामाचे हस्तक आहेत, ते ब्रिटिश सरकारचे खबरी आहेत असा आरोप त्यांच्यावर झाला होता. लोकांनी भगवान बाबा यांची तक्रार क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याकडेही केली होती. त्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील स्वतः सत्यता तपासण्यासाठी नारायणगडावर आले होते. त्यांनी भगवान बाबांशी चर्चा केली तेव्हा त्या आरोपात काही तथ्य नसल्याचं त्यांना आढळून आलं. पण लोकांनी केलेल्या आरोपांनंतर भगवान बाबांनी नारायणगड सोडला. यावेळी नारायणगडाच्या पायथ्याला असलेल्या खरवंडीच्या बाजीराव पाटील यांनी भगवान बाबा यांना धौम्यगडावर नेलं. भक्तांच्या प्रेमाखातर ते इथे आले होते, पण त्यानंतर शेवटपर्यंत ते इथेच राहिले. इथं त्यांनी वेगळ्या गादीची परंपरा सुरू केली. या गडालाच भगवानगड असं म्हटलं जातं. 1965 साली त्यांचं निधन झाल्यावर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून भीमसेन महाराज काम पाहू लागले. तर 2003 पासून नामदेव महाराज शास्त्री हे या गडाचे महंत आहेत. आता प्रश्न पडतो की भगवानगड आणि सावरगाव घाट यांचं नक्की कनेक्शन काय? तर आबाजी तुबाजी सानप अर्थात भगवान बाबा यांचं जन्मस्थान हे सावरगाव घाट आहे. सावरगाव घाट ही भगवान बाबा यांची जन्मभूमी असली तरी त्यांची कर्मभूमी भगवानगड आणि नारायणगड हीच राहिली आहे. आता मनोज जरांगे हे याच नारायणगडावर दसरा मेळावा घेणार आहेत. ते पहिल्यांदाच इथं अशा प्रकारे मेळावा घेत असल्यानं याला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालंय. ते नारायणगडावर मोठं शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत असल्याचंही बोललं जातंय. ते हेलिकॉप्टरमधून एंट्री करणार असल्याची माहिती मिळते. दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी ही जय्यत तयारी सुरू केली आहे. या दोन्ही मेळाव्यांपुढे 12 ऑक्टोबरला मराठा ओबीसी संघर्षाचा दुसरा अंक बघायला मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मनोज जरांगे यांच्या नारायणगडावरील दसरा मेळाव्याबाबत तुम्हाला काय वाटतं? त्यांनी खरंच पंकजा मुंडेंना शह देण्यासाठी हा मेळावा आयोजित केलाय का? याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.